तर महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजिटल करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी। संपूर्ण माहिती आता सेवा पुस्तक ऑनलाईन होणार। दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत। राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA 3% वाढ, ही दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत। GR परिपत्रक निर्गमित झालेलं आहे, पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील, पाहूया सविस्तर। 22 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदी अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाकांक्षी EHRMS मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्पासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। या प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा नोंदीची डिजिटायझेशन करून सर्व प्रक्रियांचे स्वयंचलन ऑटोमेशन करण्याचे उद्दिष्ट आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, स्थायित्व प्रमाणपत्र तसेच निवृत्ती वेतनसारखे लाभ वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे। पूर्वी महाहस्ता या नावाने ओळखली जाणारी ही प्रणाली आता EHRMS म्हणून ओळखली जाईल। EHRMS प्रकल्पाची अंमलबजावणी 2 टप्प्यात। हा प्रकल्प संपूर्ण राज्यात 2 प्रमुख टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे। फास 1 मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली सर्वप्रथम सुरू होईल। फास नंबर 2 यानंतर प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील फील्ड ऑफिसर कर्मचाऱ्यांसाठी अंमलबजावणी केली जाईल। दुसऱ्या टप्प्यातील कार्यालयांना डिजिटायझेशन करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांची भौतिक सेवा पुस्तके फिजिकल सर्व्हिस बुक अद्ययावत अपडेटेशन करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे। भौतिक सेवा पुस्तकाचे अपडेटेशन मंत्रालयीन विभागाने EHRMS सेलच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची भौतिक सेवा पुस्तक पूर्णपणे अद्ययावत करणे, स्कॅनिंग आणि अपलोड अद्ययावत केलेले सेवा पुस्तकात स्कॅन करून 300 DPI कलर PDF स्वरूपात DDO आहरण व संवितरण अधिकारी यांच्या लॉगिनमधून प्रणालीवर अपलोड करणे। डाटा फीडिंग 3 नोव्हेंबर 2025 पासून डेटा एंट्री लॉगिनमधून सेवा पुस्तकातील माहिती डिजिटल प्रणालीवर भरणे। वेतनासंबंधी माहिती सर्च सिस्टीम सोबतच्या इंटिग्रेशनमुळे ऑटोमॅटिकली आपोआप उपलब्ध होईल। प्रत्येक 30 कर्मचाऱ्यामागे किमान एक डाटा एंट्री लॉगिन तयार करण्याची सूचना आहे। ऑटोमॅटिकेशन भरलेल्या माहितीची पडताळणी करून ऑथोरिटेशन करणे आणि कर्मचाऱ्यांचे ऑनबोर्डिंग प्रणालीवर नोंदणी पूर्ण करणे। माहितीसाठी त्रुटीसाठी करेक्शन स्लिप, डाटा एंट्री पूर्ण झाल्यावर DDO अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला सर्व्हिस बुक आणि भौतिक सेवा पुस्तकांची स्कॅन कॉपी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। या नोंदी तपासताना काही विसंगती आढळल्यास कर्मचाऱ्याला परिशिष्ट 5 मधील नमुन्यात करेक्शन स्लिप सुधारणा अर्ज सादर करण्याची मुभा असेल। DDOने केवळ भौतिक सेवा पुस्तक आणि अधिकृत कागदपत्राच्या आधारे पडताळणी करून टायपोग्राफिकल एरर्स, टंकलेखनातील चुका दुरुस्त करायच्या आहेत। भौतिक सेवा पुस्तकात नसलेल्या नोंदी सेवा पुस्तकात घेण्यास सक्त मनाई आहे। अंतिम मान्यतेसाठी DDO अधिकाऱ्याला डिजिटल सिग्नेचर, डिजिटल स्वाक्षरी वापरून फायनल अप्रूव्हल द्यावे लागेल। गोपनीयता आणि सुरक्षा सिक्युरिटी महत्त्वाची। EHRMS वरील माहिती अत्यंत संवेदनशील सेन्सिटिव्ह असल्याने सर्व विभागांना लॉगिन ID पासवर्डची गोपनीयता कॉन्फिडेंटिटी राखणे अनिवार्य आहे। नोडल ऑफिसर आणि NIC सिक्युरिटी प्रोटोकॉलचे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सुरक्षा नियमाचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे असे शासनाने स्पष्ट केले आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभागाने समर्पित सपोर्ट सिस्टीम आणि हेल्प डेस्क सपोर्ट टीम नियुक्त केली आहे। 20 अक्टूबर 2025 का ये महत्वपूर्ण शासन निर्णय है। आप सभी कर्मचारियों के सर्विस बुक ऑनलाइन होने वाले हैं। कोई भी दिक्कत का सामना करना नहीं पड़ेगा।
ये पूरा शासन निर्णय अखिल तामुलसर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक, वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं। अभी भी आप नए हैं तो चॅनल को सबस्क्राईब करो। दुसरी अपडेट देखेंगे। राज्यातील या अधिकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 3%ची वाढ। महागाईमुळे वाढलेल्या खर्चाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ऑल इंडिया सर्व्हिस अधिकारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा दिला आहे। राज्य सरकारने महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स DA आणि महागाई मदत डिअरनेस स्लीप DR मध्ये 3%नी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। DA हाईक सध्याच्या महागाईवर दर 58%वर। केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता महाराष्ट्र संवर्गातील यास अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स 55%वरून 58% झाला आहे। ही वाढ अधिकाऱ्यांच्या बेसिक पेवर लागू होईल। निवृत्ती वेतनधारकांनी 3% महागाई भत्ता वाढ केवळ अधिकारीसाठीच नव्हे तर अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक, पेन्शनर्स आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक फॅमिली पेन्शनर्स यांनाही ही वाढ लागू झाली आहे। त्यांच्या महागाई मदत डिअरनेस रिलीफ DR मध्येच 3%ची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांनाही आता 1/7/2025 पासून 58% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील। निर्णयाचा आधार आणि अंमलबजावणी। हा निर्णय केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगानुसार 7CPC दिलेल्या शिफारशीवर आधारित आहे। त्यानुसार केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अनुक्रमे 6/10/2025 आणि 8/10/2025 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 20/10/2025 रोजी आदेश जारी केले आहेत। या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रक्कम येणार असून सणासुदीच्या काळात आर्थिक फायनान्शियल आधार मिळणार आहे। विशेष म्हणजे महागाई भत्ता वेतनाचा स्वतंत्र भाग असेल आणि तो वेतन पे म्हणून गणला जाणार आहे। GR पाहूया। 20 अक्टूबर 2025 का ये महत्वपूर्ण शासन निर्णय। अभी कर्मचारियों को DA 55 से 58%, 3% DA बढ़ा है और ये 1/7/2025 से लागू है। ये जुलाई और अगस्त, सितंबर, अक्टूबर का एरियस मिलेगा। आप भी आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो। ये जो शासन निर्णय है, इस शासन निर्णय की लिंक अखिल तामुलसर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में, वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं।